नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. ही अपडेट आहे बिट्स पिलानी यांच्या मार्फत, म्हणजेच बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स या ठिकाणी जे इंजिनिअरिंग, फार्मसी आणि MSc साठी जे ऍडमिशन प्रोसेस राबवली जाते दरवर्षी, त्या ऍडमिशन प्रोसेसला म्हणजेच 2024 ची जी बॅच असणार आहे, फर्स्ट इयर BE BTech फार्मसी आणि MSc म्हणजे मास्टर ऑफ सायन्स, ह्याच्यासाठी तुम्हाला बिट्स पिलानी मार्फत अर्ज मागवण्यात आलेले आहेत. हे अर्ज 12 तारखेपासून सुरू झालेले आहेत. तर तुम्हाला बिट्स पिलानी अंतर्गत इंजिनिअरिंग करायचं असेल, ही एक इंडियातील एक टॉप मोस्ट इंजिनिअरिंग संस्था आहे, जी की IIT NITच्या लेवलला जवळपास ही कार्यरत असते. या ठिकाणी जर तुम्हाला प्रवेश भेटला तर अत्यंत चांगलं पुढे भविष्यामध्ये येणाऱ्या पॅकेजेस, तुमची नोकरी आणि तुम्हाला व्हॅल्युएबल एक इंजिनियर म्हणून तुम्हाला मानलं जातं. तर तुम्हाला जरी बिट्स पिलानी मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांची एक पर्सनल एक स्वतःची एक ऍडमिशन टेस्ट कंडक्ट केली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश आणि त्याच्यासोबत लॉजिकल रिझनिंग अशा पद्धतीने तुम्हाला पेपर कंडक्ट केला जातो. याबाबत ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पुढे घेणारच आहोत. ह्या व्हिडिओला संपूर्णपणे शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रोसेस आणि कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे हे तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती होईल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात. बिट्स पिलानी टेक्नॉलॉजी अँड सायन्सच्या अंतर्गत जी ऍडमिशन टेस्ट घेतली जाते, त्या ऍडमिशन टेस्टसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला bitsadmission.com ह्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता, या ठिकाणी बिट्स पिलानी इन्व्हाइट्स ऍप्लिकेशन्स टू रजिस्टर फॉर बिट्सॅट 2024 म्हणजेच बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स ऍडमिशन टेस्ट 2024, the only online admission test for admissions to integrated first year degree BE, B.Pharm and MSc programs in its campuses at Pilani, गोवा अँड हैदराबाद. म्हणजे या 3 ठिकाणच्या कॅम्पसमध्ये तुम्हाला BE, BTech, फार्मसी आणि MSc साठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्या जे ऍडमिशन टेस्ट आहे त्यासाठी अर्ज चालू झालेले आहेत. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, प्लीज क्लिक हिअर टू अप्लाय बिट्सॅट 2024. या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी क्लिक हिअर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 पर्याय दिसतील, रजिस्टर आणि लॉग इन. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे त्यांनी लॉग इन पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि नवीन विद्यार्थ्यांनी रजिस्टर करायचं आहे. या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे बिट्स पिलानी अंतर्गत जी ऍडमिशन टेस्ट राबवली जाते ती 2 वेळा घेतली जाते. जसं की जेईचे 2 सेशन असतात, सेशन 1 आणि सेशन 2, त्याच पद्धतीने तुम्हाला बिट्स मार्फत सुद्धा 2 सेशन घेतले जातात. या ठिकाणी सेशन 1 हा 21 मे ते 26 मे 2024 मध्ये होणार आहे आणि सेशन 2 हा 22 जून ते 26 जून मध्ये होणार आहे. या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर तुम्ही एका वेळेला एका सेशनला अप्लाय करू शकता, किंवा जर तुम्हाला दोन्ही सेशनला एकाच वेळी अप्लाय करायचं असेल फॉर्म भरताना तर तुम्ही दोन्ही सेशनला अप्लाय करू शकता. या ठिकाणी दिलेलं आहे बघा, अ कॅन्डिडेट मे ऑप्शन फॉर सेशन 1 ऑर बोथ, म्हणजे सेशन 1 ला किंवा दोन्हीला पण अप्लाय करू शकतो विद्यार्थी. ज्या वेळेला तुम्हाला सेशन 1 ला अप्लाय करायचं असेल त्यावेळीची जी तुमची फीज असेल ती या ठिकाणी बघू शकता. जर तुम्ही फक्त एका सेशनला अप्लाय करणार असाल ओनली सेशन 1 ला, तर मेल कॅन्डिडेटची फी आहे 3400 रुपये आणि फिमेल कॅन्डिडेटची आहे 2900 रुपये. जर तुम्हाला त्याच वेळेला दोन्ही सेशनला अप्लाय करायचं असेल तर फी मध्ये तुम्हाला डिस्काउंट बसतोय, 5400 दोन्ही तुम्हाला मिळतंय आणि फिमेल कॅन्डिडेटला 4400 रुपये दोन्ही सेशन मिळतात. मी तर सजेस्ट करेन की तुम्हाला फॉर्म भरताना तुम्ही दोन्ही सेशनचे फॉर्म भरून ठेवा एकाच वेळेला, म्हणजेच मेल कॅन्डिडेटला 5400 बसेल आणि फिमेल कॅन्डिडेटला 4400 फी बसेल. या ठिकाणी जेई मेन्सचा जसा रूल असतो तशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा असतं. सेशन 1 आणि सेशन 2 मध्ये ज्या सेशन मध्ये तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे, चांगला स्कोर ज्या सेशन मध्ये आलेला आहे, तो सेशन तुम्हाला म्हणजे त्या सेशनचे मार्क तुमचे ऍडमिशन प्रोसेसला ग्राह्य धरले जातात. या ठिकाणी म्हणून तुम्हाला दोन्ही सेशन देणं
गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता लास्ट डेट जी आहे बिट्स ऍडची सेशनवर ऑर बोथ सेशनची ती 11 एप्रिल 2024 आहे. आणि तुमची जी ऑनलाईन फॉर्म किंवा फी भरायची आहे ती 5 वाजेपर्यंतच तुम्ही भरू शकता. त्याची डेडलाईन 5 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर तुम्हाला एप्रिल ही शेवटची दिनांक असणार आहे. आणि जर फॉर्म मध्ये काही एडिट करायचं असेल तर ती एकदा रिओपन होणार आहे विंडो 15 एप्रिल ते 19 एप्रिल मध्ये. जर तुमचं काही करेक्शन्स वगैरे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे तर तुमचा फोटोग्राफ लागणार आहे, रिसेंट फोटोग्राफ अँड सिग्नेचर. तुमचा एक आयडी प्रूफ लागणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड वापरू शकता. त्यानंतर तुमची जी फोटोची साईज असेल ती 50 KB ते 100 KB आणि सिग्नेचर असेल 10 KB ते 100 KB मध्ये हे डॉक्युमेंट्स तुमचे तयार लागणार आहेत. या ठिकाणी तुमचा एक रजिस्टर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर सुद्धा लागणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ओटीपी पाठवण्यात येईल. ज्या पद्धतीने तुम्ही जेई मेन्सचं रजिस्ट्रेशन करता सेम तीच प्रोसेस आहे. तुमची पर्सनल डिटेल्स, तुमचं 10वीचं मार्कशीट आणि जे विद्यार्थी 12वी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हीच डॉक्युमेंट लागणार आहेत. अशा पद्धतीने तुम्ही एका वेळेला 2 सेशनला अप्लाय करू शकता आणि 2 वेळेला तुम्ही अप्लाय करा म्हणजे तुम्हाला फी कन्सेशन मध्ये भरपूर फी कन्सेशन बसेल. सेपरेट करायला गेला तर तुमची फी पुन्हा एकदा डबल भरावी लागेल. या ठिकाणी तुम्हाला ब्राउचर पण त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. ब्राउचर डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी पीडीएफ वरती क्लिक करा. या ठिकाणी ब्राउचर तुमचं ओपन होईल आणि टोटल जी महत्वाची म्हणजे बिट्स ऍट 2024 ची जी टेस्ट असणार आहे ती एकूण 390 मार्कांची असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला खाली गेल्यानंतर त्यांनी सिलेबस पण दिलेला आहे डिटेल्स मध्ये. तुम्ही सिलेबस बघू शकता. ही पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करा आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. सिलेबस फॉर बिट्स सॅट 2024 यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, त्यानंतर इंग्लिश, लॉजिकल रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स असे 5 सेशन असतात. या ठिकाणी तुम्हाला हे महत्वाचं दाखवतो. ह्याची जी मार्किंग स्कीम आहे ती कशी आहे बघा. टोटल 130 क्वेश्चन्स असणार आहेत तुम्हाला आणि प्रत्येक करेक्ट क्वेश्चनला तुम्हाला 3 मार्क्स असणार आहेत आणि इच इनकरेक्ट क्वेश्चनला निगेटिव्ह 1 मार्क असणार आहे. म्हणजेच तुम्हाला 3 क्वेश्चन्स, एका क्वेश्चनला 3 मार्क आणि जर चुकला क्वेश्चन तर 1 मार्क कमी होणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. या ठिकाणी तुमचे पेपर जो असणार आहे त्याच्यामध्ये पार्ट 1 ला फिजिक्स असणार आहे, पार्ट 2 ला केमिस्ट्री, पार्ट 3 मध्ये इंग्लिश आणि लॉजिकल रिझनिंग असणार आहे. जसं की तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला इंग्लिश असतं त्या पद्धतीनेच तुम्हाला इंग्लिशचे क्वेश्चन विचारणार आहेत. लॉजिकल रिझनिंग पण असणार आहे. याचा डिटेल सिलेबस मगाशी तुम्हाला मी दाखवला त्या पद्धतीने डिटेल सिलेबस पीडीएफ मध्ये खाली दिलेला आहे. तो सिलेबस व्यवस्थित वाचा, त्यानुसार स्टडी करा. आणि पार्ट 4 मध्ये असणार आहे मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स असणार आहे इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी आणि हा जो बायोलॉजी असणार आहे तो असणार आहे फॉर बी फार्म. आणि त्यामध्ये क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला फिजिक्सचे 30, केमिस्ट्री 30, इंग्लिश 10, लॉजिकल रिझनिंग 20 आणि मॅथमॅटिक्स 40. अशा पद्धतीने एकूण 130 क्वेश्चन असणार आहेत आणि 130 गुणिले 3 म्हणला तर तुम्ही मार्क झाले तुमचे 390. आणि जर अजून एक ह्यातली महत्वाची गोष्ट सांगतो, जर तुम्हाला बिट्स पिलानीमध्ये किंवा कोणत्याही सेंटरला यांच्या गोवा किंवा हैदराबाद मध्ये असू दे तुम्हाला जर कॉम्प्युटर सायन्स ही ब्रँच मिळवायची असेल तर 390 पैकी कमीत कमी 330 मार्क लागतात तुम्हाला. हा त्यांचा दरवर्षीचा ऍव्हरेज कट ऑफ आहे. 390 पैकी 330 मार्क लागतात. त्यावेळेला तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स ही ट्रेड तिथं मिळू शकते आणि बाकीच्या ट्रेडला थोडंफार कमी जास्त मार्क होतात, परंतु कॉम्प्युटर सायन्सचं मेरिट 330च्या वरतीच असतं. अशा पद्धतीने तुम्ही ह्या बिट्स ऍटला तुम्ही नक्कीच अप्लाय करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी ह्या गोष्टीचा फायदा होईल. तुम्हाला रँक जर तुमची चांगली आली, मार्क्स चांगले भेटले तर तुम्हाला बिट्स मध्ये ऍडमिशन भेटण्याचा चान्स जास्त आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन बद्दल जर काही शंका वाटत असेल, प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुम्हाला हेल्प केली जाईल. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या ठिकाणी क्लिक हिअर या पर्यायावरती क्लिक करा. क्लिक हिअर या पर्यायावरती केल्यानंतर या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी वाचून घ्या. वाचून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमची बेसिक माहिती, पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत, मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरायचा आहे आणि नंतर ओटीपी व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने विंडो आहे. कॅन्डिडेट फर्स्ट नेम, कॅन्डिडेट मिडल नेम आणि कॅन्डिडेट लास्ट नेम, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि जेंडर, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस आणि त्यानंतर जनरेट ओटीपी ह्या पर्यायावरती क्लिक करा. तुम्हाला
ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवरती ओटीपी पाठवण्यात येईल. तो ओटीपी व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर आय अग्री या पर्यायावरती क्लिक करा. खाली स्क्रीनवरती तो कॅप्चा दिसतोय, तो कॅप्चा टाका आणि रिव्हेरीफाय करा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रेजिस्टर आयडी जो आहे तो बिट्स कडून तुमच्या ईमेल वरती आणि मोबाईल नंबरवरती पाठवला जाईल. त्यानंतर तुमचा जो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऍप्लिकेशन जो नंबर आहे तुमचा किंवा युजर आयडी आहे आणि जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केलता तो पासवर्ड आणि ऍप्लिकेशन नंबर वापरून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही पुन्हा लॉग इन करा आणि त्या ठिकाणी मग तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. त्यामुळे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी सोपं जाईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्लास 12वीच्या मार्कशीट वरती जे विद्यार्थी पास झालेत 12वी आणि जे विद्यार्थी अपियर आहेत त्यांचं 10वीच्या मार्कशीट वरती जे नाव असतं ते नाव तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकायचं आहे. आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात ब्राउचर वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता एक गोष्ट महत्वाची की कोण कोण विद्यार्थी ह्या परीक्षेला बसण्यासाठी पात्र आहेत ही एक महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. म्हणजे ह्याची जी पात्रता आहे 2024 ह्या परीक्षेची तर त्याला कोण कोण अप्लाय करू शकतं या ठिकाणी बघू शकता तुम्ही. दुसरा पॉईंट महत्वाचा आहे इलिजिबिलिटी. तर ती काय आहे, एक तर तुम्ही ह्या टेस्टला ऍडमिशन टेस्टला तुम्ही अप्लाय करण्यासाठी 12वी पास असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी 12वी पास आहेत त्यांना अप्लाय करता येतंय आणि जे विद्यार्थी अपियर आहेत आता 12वीला त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अप्लाय करता येतंय. जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला अप्लाय करणार आहे त्यांचा पीसीएम हा ग्रुप असणं गरजेचं आहे आणि फार्मसीसाठी बायोलॉजी हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे फॉर ऍडमिशन बी फार्म. तर ह्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे कंपल्सरी आहे आणि इंग्लिश हा सब्जेक्ट मात्र कंपल्सरी आहे दोन्ही ग्रुपमध्ये पीसीएम आणि पीसीबी. आणि त्यानंतर या ठिकाणी महत्वाची गोष्ट की कॅन्डिडेट शुड हॅव ऑब्टेन्ड अ मिनिमम ऍग्रीगेट 75% इन फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी ऑल्सो. म्हणजे पीसीएम ग्रुपमध्ये तुम्हाला थोडक्यात काही पीसीएम ग्रुपमध्ये तुम्हाला ऍग्रीगेट मिनिमम 75% मार्क पाहिजेत बोर्डाला आणि तुमचे जे बायोलॉजीचे मार्क आहेत पीसीबीचे ते पण मिनिमम 75% मार्क्स पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी त्यानंतर ही पीसीएम ग्रुपचे मार्क झाले पीसीबीचे ग्रुप मार्क झाले. त्यानंतर 12वी एक्झामिनेशन मध्ये ऍटलिस्ट टोटल मिळून 60% मार्क तुम्हाला पाहिजेत आणि ग्रुपचे जर सेपरेट मार्क बघितले तर ते 75% मार्क असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाची एक आता ह्याच्यामध्ये गोष्ट आहे की जी रिपीटरची बॅच आहे म्हणजे ज्यांनी गॅप घेतलाय त्यांना जर पेपर द्यायचा असेल तर ते विद्यार्थी बघू शकता या ठिकाणी जे विद्यार्थी पेर आहेत ते विद्यार्थी तर परीक्षा देऊ शकतात. परंतु या ठिकाणी बघा ओनली स्टुडंट्स हु आर अपियरिंग फॉर 12th एक्झामिनेशन इन 2024 or who have passed the 12th examination in 2023 are eligible to appear in the BITSAT 2024 test. म्हणजे याचा अर्थ काय की आता जे 2024 ला अपियर आहेत ते विद्यार्थी आणि 2023 म्हणजे मागच्या वर्षी जे विद्यार्थी 12वी पास झालेत तेच विद्यार्थी फक्त या परीक्षेला पात्र असतील. या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे बघा स्टुडंट्स who have passed the 12th examination in 2022 or earlier are not eligible to appear BITSAT 2024. म्हणजे 2022 किंवा त्याच्या आधी जर तुम्ही पास झालेला असाल तर तुम्ही पात्र नाही. फक्त ह्या परीक्षेला 2024 चे अपियर विद्यार्थी आणि 2023 ची बॅच एवढे दोनच कॅन्डिडेट फक्त ह्या परीक्षेसाठी पात्र आहेत. यामुळे ही पात्रता एक लक्षात ठेवा त्याच विद्यार्थ्यांनी फक्त अप्लाय करा अन्यथा बाकीच्यांनी अप्लाय करू नका. सो तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाईल. अशा पद्धतीने ही बिट्स पिलानी मार्फत एक महत्वाची अशी अनाउन्समेंट होती. अर्ज सुरू झालेले आहेत. तुम्हाला जर त्यांच्या टेस्टसाठी बसायचं असेल तर तुम्ही तुमचा अर्ज नक्कीच करू शकता. जर ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.